नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजची रेसिपी आहे पौष्टिक गव्हाची कुरकुरीत बिस्किटे। लहान मुलांना तर वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किटे खायला खूप आवडतात। आज मी तुम्हाला चॉकलेट मार्बल कुकीज अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते सांगणार आहे। बिस्किटे बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही पाहू शकता ही बिस्किटे किती कुरकुरीत झालेली आहेत। त्याचप्रमाणे आतूनही छान जाळी पडलेली आहे। अशी कुरकुरीत व खुसखुशीत बिस्किटे कशी बनवायची ते आपण बघू। बिस्किट बनवण्यासाठी येथे मी 3 वाटी रवा घेतलेला आहे। 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे। तसेच पाऊण वाटी तूप घेतलेले आहे। 1 वाटी पिठी साखर व 1 वाटी दुधाची साय घेतलेली आहे। दुधाच्या साईऐवजी तुम्ही 1 वाटी मिल्क पावडर वापरली तरी चालेल। त्याचबरोबर अर्धी वाटी किसलेले खोबरे, थोडेसे ड्राय फ्रूट्स, कोको पावडर घेतली आहे 4 चमचे, 1 चमचा बेकिंग पावडर व पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे। त्याचबरोबर 1 कप दूध घेतलेले आहे। आता एका मोठ्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेणार आहोत। कोको पावडर व दूध सोडून सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचे आहे। बिस्किट बनवण्यासाठी येथे मी मध्यम रवा वापरलेला आहे। रव्यामुळे ही बिस्किटे कुरकुरीत होतात। ही बिस्किटे बनवायला जितकी सोपी तितकीच चवीला अप्रतिम लागतात। म्हणून तुम्ही देखील तुमच्या मुलांसाठी ही बिस्किटे नक्की बनवा। आज मी तुम्हाला लहान मुलांच्या आवडीचे मार्बल कुकीज कसे बनवायचे ते दाखवणार आहे। आता हे सर्व साहित्य एकत्र करून झाल्यानंतर चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे। 4 ते 5 मिनिटांसाठी हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने चांगले एकजीव करून घ्यायचे आहे। आता यामध्ये घेतलेले तूपही आपण टाकून घेणार आहोत। हाताने सर्व एकजीव करून घ्यायचे आहे। सर्व पदार्थ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता सर्व पदार्थ चांगले एकजीव झालेले आहेत। आता यामध्ये थोडे थोडे दूध घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे आहे। या पद्धतीने सैलसर पीठ भिजवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता याप्रमाणे पीठ सैलसर भिजवायचे आहे। रवा घातल्यामुळे हे पीठ आपोआप नंतर घट्ट होते। या पिठाचे आपल्याला समान 2 भाग करून घ्यायचे आहेत। एका भागामध्ये आता घेतलेली कोको पावडर घालून घ्यायची आहे। ती पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। या मिश्रणामध्ये 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचा आहे। मिश्रण परत एकजीव करून घ्यायचे आहे। मिश्रण आता 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे आहे। आता दुसऱ्या मिश्रणाच्या गोळ्यामध्ये 1 चमचा सुंठ पावडर व 1 चमचा वेलची पावडर घालून घेतली आहे। तेही छान मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हेही पीठ आपल्याला 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे आहे। हे सर्व मिश्रण भिजवण्यासाठी मला घेतलेल्या दुधापैकी अर्धे दूध वापरलेले आहे। इथे दुधाचे प्रमाण कमी अधिक लागू शकते। 10 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता बिस्किट बनवण्यासाठी आपले पीठ तयार झाले आहे। आता याची आपण बिस्किटे बनवून घेऊया। दोन्ही पिठांचा एक एक गोळा घ्यायचा आहे। हाताने गोल करून दोन्ही एकत्र करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला बिस्किटे बनवून घ्यायची आहेत। या पद्धतीने तुम्ही बिस्किटांचा आकार लहान किंवा मोठा ठेवू शकता। ही बिस्किटे मी ओव्हनमध्ये बेक करणार आहे। ओव्हन 180 डिग्री सेल्सिअसला 10 मिनिटांसाठी मी प्रीहीट करून घेतलेले आहे। ट्रेमध्ये थोड्या लांब अंतरांवर ही बिस्किटे ठेवून घेतलेली आहेत। 180 डिग्री सेल्सिअसला 30 मिनिटांसाठी ही बिस्किटे मी बेक करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता आपली बिस्किटे किती छान फुलायला सुरुवात झाली आहे। ही बिस्किटे तुम्ही गॅसवर कढईमध्ये सुद्धा बेक करू शकता। तयार झाली आहेत आपली खमंग व कुरकुरीत गव्हाची बिस्किटे। बिस्किटांचा रंग व चव अप्रतिम झालेली आहेत। तुम्ही देखील तुमच्या मुलांसाठी ही बिस्किटे नक्की बनवा। खालच्या बाजूने देखील बिस्किटे छान भाजली गेलेली आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।